तर पुढची बातमी आहे नागपूरमधून। नागपूर हिट अँड रन प्रकरणात एक मोठी अपडेट हाती येते। दाम्पत्याला धडक दिलेल्या आरोपींवर एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात येतोय। नागपूरच्या कोतवाली पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल झालाय। आज तिन्ही आरोपींना कोर्टात हजर केलं जाणार आहे। आरोपींच्या गाडीमध्ये अंमली पदार्थ आणि दारू सापडली होती। चालले होते, कुठून त्यांनी दारू बोटल्स घेतल्या, कुठून त्यांनी गांजा सदृश पदार्थ घेतला ते आपण सगळं चेक करणार आहे। गाडी बहुतेक प्रामाफेसी दिसत आहे की गाडी तिघांपैकी कोणाची नाही आहे, गाडी त्यांच्या मित्राचीच आहे। तर गाडी कोणाची आहे, त्यांनी कधी घेतली होती, विकत घेतली होती की वापरण्यासाठी घेतली होती की जस्ट वापरण्यासाठी घेतली होती, त्याचा आपण तपास करणार आहे। आणि याच्यामध्ये अजून कोणत्या व्यक्तीचा सहभाग असेल, जो कोणी गांजा विकत असेल किंवा इलिगल दारू विकत असेल, त्यांना कोणी तसं काय आढळून आलं तर त्यांना सुद्धा आपण याच्यामध्ये आरोपी करणार आहेत। कुठेतरी यांच्या गाडीने जो गांजा सापडला हे तस्करीची मूवमेंट त्यांची होती का, तशी त्यांची पार्श्वभूमी पण आहे? तसं ते क्वांटिटी कमी सापडली आपल्याला, तर ते प्रायमा फेस असं दिसते की त्यांनी तो कुठून विकत घेतला असावा। परंतु आता आपण त्याच्यात त्यांचं इंट्रोगेशन करणार आहे की त्यांनी ते कुठे विकायला चालले होते की त्यांनी कुठं विकत घेतलं ते आपल्याला कळेल त्याच्यामध्ये इंट्रोगेशनमध्ये। पण IPC 279, 337, 338, मोटर वाहन कायदा 184, 185, NDPS सेक्शन 2729 आणि 65E दारूबंदी कायदा या अंतर्गत आपण गुन्हे दाखल केलेत। सर, यापूर्वीचे सनी चव्हाण किंवा बाकीच्या दोघांवरही पण गांजा तस्करीचे वगैरे काही गुन्हे होते? गांजा तस्करीचा गुन्हा नाही आहे बहुतेक, त्याच्यात आम्ही काल चेला करू। गांजा तस्करीचा इथं बॉडी ऑफेन्सेस आहेत, पण NDPS सेक्शन खाली गुन्हा नाही दिसला, ते रेकॉर्ड चेक केला असता। सर, एक नागरिकांचा संताप देखील आहे ज्या परिसरामध्ये ही घटना घडली। काय सांगाल तुम्ही त्या ठिकाणी होते, कशा प्रकारे झाला हा अपघात? एक्झॅक्ट झेंडा चौकातच माझं राहणं आहे। मी रमेश गिरे बोलतो आणि आयचित मंदिरकडनं खूप मोठ्या स्पीडमध्ये गाडी आली। ती ज्या बेफामध्ये येत होती, सगळे लोक जाणारे येणारे घाबरून गेले होते। नटराज टॉकीच्या बाजूला चहाचा पान ठेला साईडला आतमध्ये, त्या फुटपाथवर ही गाडी चढली, कारण की लोकांनी पूर्ण हेऊन गेले होते। लोक साईडला होण्याचा प्रयत्न केला। ती चढल्यानंतर त्या फुटपाथवर एक मोठं झाड होतं आणि तिथे 4-5 लोकांच्या बाईक लागल्या होत्या। काल नागपूर शहरातला खूप मोठा अनर्थ टळला। काल 4-5 जण तिथेच जबरदस्त चिरीडला गेले असते आणि ती गाडी तिथे चढल्यानंतर ती बाई थोडीशी साईडला अशी जाऊ लागली होती। त्या बाईला जबरदस्त जखमी झाली। लहान मूल तिथेच फेकलं गेलं, तिच्या कडेवर लहान मूल होतं ते, आणि ते खूप सिरियस हालतमध्ये झालं। आतले जे 2-3 लोक जे होते चांगले पिऊन होते, त्यातल्या पब्लिक माप तिथे असल्यामुळे त्या ड्रायव्हरला काढण्याचा लोकांनी प्रयत्न केला। त्याच्यावर थोडंसं तुटूनही पडले। लवकरच तिथे पोलीस आली, त्या ड्रायव्हरला तिथून ठाण्यात ते घेऊन गेले आणि बाकीचे 2-3 फरार झाले, परंतु पोलिसांनी त्यांना पकडलं गेलं म्हणून सांगितलं काल त्यांनी। सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर।